Hi student, today we discuss about the next point in this fourth number chapter, that is in the DNA packaging in eukaryotes. Yesterday we completed in last lecture, that is DNA packaging. First we see what is meant by DNA packaging and then next we see packaging in prokaryotes. म्हणजेच आपण फर्स्ट पाहिलं एक्झॅक्ट DNA हा कुठं पॅक केला जातो, जी सेल्स असते त्या न्यूक्लियसमध्ये एक्झॅक्ट DNAची साईज इतकी जास्त आहे की त्याच्यामध्ये हा जो न्यूक्लियस आहे एकदम स्मॉल न्यूक्लियस सेलमध्ये प्रेझेंट असतो, त्याच्यामध्ये हा DNA काय केला जातो, पॅक केला जातो. तर आपण फर्स्ट पाहिलं एक्झॅक्ट प्रोकॅरियोटिक सेल जे असतात त्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये हे जे DNA आहेत हे DNA एक्झॅक्टली कसे पॅक केले जातात हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलं. आज आपल्याला पाहायचं आहे इन यूकॅरियोटिक सेल्स हाऊ दी पॅक DNA इन सेल. तर पहा एक्झॅक्ट हे जे आपण पाहणार आहोत एक्झॅक्ट अपोजिट आहे. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन वगैरे हे ॲबसेंट असतं, तसं इथं काय असतं, प्रेझेंट असतं. म्हणजेच जर यूकॅरियोटिक सेल्स आपण पाहिल्या तर यूकॅरियोटिक सेल्स म्हणजे याच्यामध्ये काय सांगता येतं, इट शोज दी वेल ऑर्गनाइज न्यूक्लियस अँड कंटेनिंग न्यूक्लिअर मेम्ब्रेन. म्हणजे यांच्यामध्ये काय असतो, सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो, त्याच्याचबरोबर न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतं कंटेनिंग न्यूक्लियस. या न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये काय असतं, डायरेक्टली न्यूक्लियस हा प्रेझेंट असतो. मग न्यूक्लियसच्या वरचं जे मेम्ब्रेन असतं आउटर साईडचं कव्हरिंग त्याला म्हटलं जातं न्यूक्लिअर मेम्ब्रेन. त्याच्याचबरोबर जो न्यूक्लिओलस आहे हा सुद्धा याच्यामध्ये थ्रेड लाईक प्रेझेंट असतो अँड मटेरियल इन द फॉर्म ऑफ क्रोमोझोम. जे न्यूक्लिओलस असतात ते न्यूक्लिओलस एकदम स्मॉल स्ट्रक्चरमध्ये इथं प्रेझेंट असतात, थ्रेड लाईक स्ट्रक्चरसारख्या इथं प्रेझेंट असतात इन द फॉर्म ऑफ क्रोमोझोमच्या रूपामध्ये असतात. तर पहा फर्स्ट कॅरेक्टर आपल्याला याच्यामध्ये काय सांगितलं आहे, जर आपल्याला DNA हा यूकॅरियोटिक सेलमध्ये पॅक करायचा आहे तर एक्झॅक्ट फर्स्ट कॅरेक्टर काय सांगितले, DNA इज वेल ऑर्गनाइज इन न्यूक्लिअर मेम्ब्रेन कंटेनिंग न्यूक्लियस. इथं कंटेनिंगचं स्पेलिंग बाय मिस्टेक चुकलेलं आहे, पहा कंटेनिंग आहे तिथं. DNA इज वेल ऑर्गनाइज इन न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड कंटेनिंग न्यूक्लियस. त्याच्यामध्ये न्यूक्लियस हा सुद्धा प्रेझेंट आहे. इन द न्यूक्लियस DNA इज ऑर्गनाइज इन क्रोमोझोम अँड दे आर असोसिएट विथ हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स बाय आर कॉर्नबर्ग इन 1974. म्हणजे इथं काय सांगितलं आहे पहा, इन न्यूक्लियस DNA इज ऑर्गनाइज इन क्रोमोझोम. म्हणजे न्यूक्लियसमध्ये हा जो DNA एक्झॅक्ट ऑर्गनाइज म्हणजे तो पॅक कुठे केला जातो, इन क्रोमोझोम अँड दे आर असोसिएट विथ. त्यांच्या बाइंडिंगसाठी कोणते प्रोटीन्स हेल्पफुल आहेत, हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन. तर हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो अँड इट हेल्पफुल फॉर बाइंडिंग. म्हणजे त्यांना पॅक करण्यासाठी DNAला हे हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन्स तिथं प्रेझेंट असतात. हे कोणी सांगितलं, बाय आर कॉर्नबर्ग इन 1974. 1974 साली या सायंटिस्टने सांगितले. पहा इन यूकॅरियोट्स DNA ऑर्गनायझेशन इज मच कॉम्प्लेक्स. म्हणजे यूकॅरियोट्समध्ये आपण जेव्हा DNA हा काय करतो, पॅक करतो, हे एकदम कॉम्प्लेक्स आहे, एकदम म्हणजे प्रोसेस ही कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणून इथं म्हटलं आहे इन यूकॅरियोट्स DNA ऑर्गनायझेशन इज मच कॉम्प्लेक्स. तर आपण पाहू आता वन बाय वन कॅरेक्टरिस्टिक्स पॅकेजिंग इन यूकॅरियोट. पहा हिस्टोन प्रोटीन्स कंटेन लायसिन अँड अर्जिनिन अँड दे बेसिक अॅमिनो ॲसिड अँड कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे हे हिस्टोन प्रोटीन्स असतात, ह्या हिस्टोन प्रोटीनमध्ये हे ऑलरेडी यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. जे हिस्टोन प्रोटीन असतात त्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि ते बाइंडिंगसाठी हेल्पफुल असतात, हे आपण फर्स्ट लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर इथं काय सांगितलं, हिस्टोन प्रोटीन्स कंटेन लायसिन अँड अर्जिनिन. या हिस्टोन प्रोटीनमध्ये लायसिन आणि अर्जिनिन हे दोन ॲमिनो ॲसिड असतात अँड दे बेसिक ॲमिनो ॲसिड. हे काय आहेत, ॲमिनो ॲसिड आहेत अँड कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे प्रोटीनमध्ये जे ॲमिनो ॲसिड आहेत या ॲमिनो ॲसिडवरती सुद्धा कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहेत. म्हणजेच हे बेसिक ॲमिनो ॲसिड आहेत लाईक लायसिन अँड अर्जिनिन आणि ऑलरेडी हिस्टोन प्रोटीनवरती कोणता चार्ज असतो, तर त्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. त्यांच्यामध्ये जे ॲमिनो ॲसिड प्रेझेंट आहेत प्रोटीनमध्ये त्यांच्यामध्ये सुद्धा कोणता चार्ज आहे, तर पॉझिटिव्ह चार्ज. पहा अबंडन्स ऑफ ॲमिनो ॲसिड रेसिड्यू विथ चार्ज साईड चेन ऑफ प्रोटीन ॲक्वायर्स इट चार्ज. म्हणजे दोन्हींवरती पण काय पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजेच एक्झॅक्टली जर आपण पाहिलं तर पॉझिटिव्ह ॲमिनो ॲसिड कॅरी पॉझिटिव्ह चार्ज आणि जे प्रोटीन आहेत ह्या प्रोटीनवरती त्यांच्यावरती पण काय आहे, पॉझिटिव्ह चार्जेस. म्हणजेच एक्झॅक्ट इथे काय सांगितलं आहे, ॲबंडन्स ऑफ ॲमिनो ॲसिड रेसिड्यू विथ चार्ज साईड चेन प्रोटीन ॲक्वायर्स इट चार्ज. आणि प्रोटीन्स काय घेतात, त्यांचा चार्ज घेतात. म्हणजे जो ॲमिनो ॲसिडचा चार्ज आहे तोच प्रोटीनचा चार्ज आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे, ऑर्गनाइज इंटू 8 मोलिक्युल्स नोन ॲज हिस्टोन ऑक्टामर. आणि हे जे ॲमिनो ॲसिड आहेत हे ॲमिनो ॲसिड एक्झॅक्टली हे जे प्रोटीन्स असतात पहा, हे प्रोटीन्स ऑर्गनाइज इंटू
ॲट मोलिक्युल्स नोन ॲज हिस्टोन ऑक्टोमर. त्यांना काय म्हटलं जातं? हिस्टोन ऑक्टोमर. ऑक्टोमर म्हणजे नेमकं काय तर पहा, 8 प्रोटीनचा ग्रुप आहे. 8 प्रोटीन हिस्टोन प्रोटीन आपण पाहतो. जे हिस्टोन प्रोटीन आहे त्या हिस्टोन प्रोटीनाचं इथं आपल्याला स्ट्रक्चर दाखवले पहा. हे जे 4 सर्कलवरती दाखवले त्याच्यामध्ये आपल्याला हिस्टोन प्रोटीन दाखवलेत. फर्स्ट H2A दाखवला आहे, त्याच्यानंतर H2B दाखवला आहे, त्याच्यानंतर H3 दाखवला आहे आणि H4 दाखवला आहे. हे जे 4 हिस्टोन प्रोटीन आहेत या हिस्टोन प्रोटीनमध्ये प्रत्येकाचे 2 प्रोटीन मिळतात पहा. मग H2Aचे 2, त्याच्याचबरोबर H2Bचे 2, H3चे 2 आणि H4चे 2 हे हिस्टोन प्रोटीन आहेत. आणि या हिस्टोन प्रोटीनचं मिळून काय तयार होतं? एक ऑक्टोमर तयार होतं. 8 ऑक्टोमर मीन्स 8 प्रोटीन तयार होतात. म्हणजे 8 प्रोटीनचा ग्रुप मिळून एक ऑक्टोमर फॉर्म होतं. त्याला म्हटलं जातं हिस्टोन ऑक्टोमर. हिस्टोन प्रोटीनच्या 8 हिस्टोन प्रोटीनचं मिळून एक ऑक्टोमर बनलं आणि त्याला काय म्हटलं तर हिस्टोन ऑक्टोमर. तर पहा, हे जे एक्झॅक्टली हे जे प्रोटीन आहेत हे प्रोटीन काय इट ऑर्गनाइज इन टू 8 मोलिक्युल्स नोन ॲज हिस्टोन ऑक्टोमर. आपल्याला समजलं असेल हिस्टोन ऑक्टोमर म्हणजे हे हिस्टोन प्रोटीनचेच 8 प्रोटीन काय होतात तिथं ऑर्गनाइज होतात आणि त्याला म्हटलं जातं हिस्टोन ऑक्टोमर. त्याच्याचबरोबर नेक्स्ट सांगितलं आहे निगेटिव्हली चार्ज हेलिकल DNA इज रॅप अराउंड द स्ट्रक्चर कॉल्ड न्यूक्लियोसोम. आता हे जे प्रोटीन आहेत पहा, हे प्रोटीन ऑक्टोमरचे कोणते ऑक्टोमर फॉर्म केले त्याच्याच वरती काय होतंय निगेटिव्हली चार्ज हेलिकल DNA इज रॅप. आता हे जे 4 सर्कल आपल्याला दिसत आहेत H2A असेल H2B त्यांच्यामध्ये जे प्रोटीन आहेत H3 H4 हे जे प्रोटीन आहेत यांच्या भोवताली काय केलं जातं निगेटिव्हली चार्ज हेलिकल DNA हा रॅप केला जातो. आपल्याला जो रेड कलरचा तिथं बँड दिसतोय तो DNAचा आहे. कशाचा आहे? DNA. आणि DNAवरती इथं मी ब्ल्यू कलरच्या मायनस साईन दाखवलं यांच्यावरती काय असतो ब्ल्यू कलरने मायनस साईन दाखवलं आहे. हा निगेटिव्ह चार्ज असतो DNAवरती बिकॉज याच्यावरती काय प्रेझेंट असतात फॉस्फरस. काय असतात फॉस्फरस. निगेटिव्हली चार्ज हेलिकल DNA इज रॅप अराउंड इट. आणि जेव्हा हिस्टोन प्रोटीनच्या ऑक्टोमर भोवती निगेटिव्हली चार्ज DNAने काय केलेलं असतं रॅपिंग केलेलं असतं त्याला पॅक केलेलं असतं त्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं न्यूक्लियोसोम. काय म्हटलं जातं न्यूक्लियोसोम. न्यूक्लियोसोम म्हणजे हिस्टोन ऑक्टोमर हे काय झालं आहे फॉर्म झालं आहे आणि फॉर्म झाल्याच्या नंतर निगेटिव्हली चार्ज DNAने काय केलं आहे त्यांना रॅपिंग केलं आहे अराउंड इट अँड द स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज न्यूक्लियोसोम. त्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं तर न्यूक्लियोसोम. त्याच्याच नंतर नेक्स्ट कोर इज मेड अप ऑफ. मग हे जे न्यूक्लियोसोम एक्झॅक्ट फॉर्म झाले त्यांचं जे कोर आहे म्हणजे प्रत्येक सर्कल आहे पहा इट मेड अप ऑफ 2 मोलिक्युल्स ऑफ इच 4 टाईप्स ऑफ हिस्टोन प्रोटीन. हे जे सर्कल आहेत ऑक्टोमर जे सर्कल आहे त्याच्या भोवती निगेटिव्हली चार्ज प्रोटीन DNAने रॅप केलं आहे आणि ह्याच्यामध्ये जो 4 कोर आहेत तर प्रत्येक कोर इच ऑफ 4 टाईप्स म्हणजे 2 मोलिक्युल्स प्रत्येक टाईपचे आहेत. इच H2Aचे 2 मोलिक्युल H4चे 2 H2Bचे 2 H3चे 2 म्हणजे यांचं मिळून ते हिस्टोन ऑक्टोमर झालं आहे. म्हणजे दिस कोर इज मेड अप ऑफ 2 मोलिक्युल्स ऑफ इच म्हणजे 2 मोलिक्युल प्रत्येकाचे घेतलेत म्हणजे H2Aचे 2 मोलिक्युल असे मिळून किती होत आहेत तर अनुक्रमे H2Aचे 2 H2Bचे 2 त्याच्याचबरोबर H3चे 2 आणि H4चे 2 टोटली किती झाले 8 झाले. म्हणजे हे सर्व मिळून काय होत आहेत 8 प्रोटीन तयार होतात. DNA हेलिक्स ऑफ 2000 बेस पेअर रॅप्स अराउंड द हिस्टोन ऑक्टोमर. म्हणजे हे जे बाय 3/4 म्हणजे 3/4 टन्स पहा एक्झॅक्ट हे जे DNA हेलिक्स आहे निगेटिव्ह चार्जचं DNA त्यांनी रॅपिंग केलं या हिस्टोन ऑक्टोमरला. फर्स्ट आपण पाहायचं आहे त्या हिस्टोन ऑक्टोमरला जेव्हा त्यांनी रॅपिंग केलं तेव्हा त्या DNAमध्ये 200 बेस पेअर्स असतात. किती असतात 200 BPS म्हणजे बेस पेअर्स. काय असतात बेस पेअर्स लाईक ॲडेनिन असेल ग्वानाइन असेल सायटोसिन असेल आणि थायमिन यांच्यामध्ये 200 बेस पेअर्स त्या DNAमध्ये रॅप करत असताना प्रेझेंट असतात अराउंड द हिस्टोन ऑक्टोमर. जेव्हा हिस्टोन ऑक्टोमर भोवती हे रॅपिंग करते बाय 3/4 टन्स. किती टन्स घेत आहेत तर 3/4 टन्स त्यांनी घेतलेले आहेत पहा. म्हणजे हे व्यवस्थितरित्या पॅकेजिंग इन यूकॅरियोट आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहायचं आहे पहा आता न्यूक्लियोसोम म्हणजे आपण काय पाहिलं एक्झॅक्ट न्यूक्लियोसोम कशाला म्हटलं जातं जे निगेटिव्हली चार्ज हेलिकल DNA हा कोणाला हिस्टोन ऑक्टोमरला रॅप करतो त्या स्ट्रक्चरला जे फॉर्म झालं आहे त्याला काय म्हटलं जातं न्यूक्लियोसोम. काय म्हटलं जातं न्यूक्लियोसोम. तर आपल्याला आता पाहायचं आहे क्रोमॅटिन. काय पाहायचं आहे क्रोमॅटिन पहा. क्रोमॅटिन हे सुद्धा पॅकेजिंग इन यूकॅरियोटमध्येच आहे. क्रोमॅटिन इज अ न्यूक्लियोसोम. क्रोमॅटिन हा सुद्धा काय आहे न्यूक्लियोसोम आहे. एक्झॅक्ट
क्रोमॅटिन म्हणजे काय? क्रोमॅटिन इज अ न्यूक्लियोसोम आर अ रिपीटिंग युनिट्स ऑफ विच आर थ्रेड लाईक स्टेन बॉडीज प्रेझेंट इन न्यूक्लियस. आता एक्झॅक्ट क्रोमॅटिन म्हणजे काय? हा जो न्यूक्लियस फॉर्म झाला आहे पहा, न्यूक्लियोसोम कसा फॉर्म झाला? हिस्टोन ऑक्टोमरभोवती निगेटिव्हली चार्ज DNA रॅप केलं तेव्हा तिथं न्यूक्लियोसोमचं स्ट्रक्चर फॉर्म झालं आणि रिपीट हे न्यूक्लियोसोम जेव्हा फॉर्म होतात म्हणजे आपल्याला ए नंबरची डायग्राम पाहायची, बीड्स ऑन स्ट्रिंग मॅग्निफाईड, त्याच्यामध्ये आपल्याला क्रोमॅटिन शोविंग बीड्स ऑन स्ट्रिंग ही जी डायग्रॅम आहे ती क्रोमॅटिनची आहे पहा. एक ए नंबरची बीड्स ऑन स्ट्रिंग म्हणजे न्यूक्लियोसोमचा एक ग्रुप, त्याच्याबरोबर आणखी न्यूक्लियोसोम रिपीटिंग युनिटने तयार होणार, त्याला काय म्हणायचं आहे? क्रोमॅटिन. म्हणजेच क्रोमॅटिन इज अ न्यूक्लियोसोम. एक न्यूक्लियोसोमचा ग्रुप तयार झाल्याच्यानंतर परत दुसरा, परत तिसरा, म्हणजे क्रोमॅटिन इज अ न्यूक्लियोसोम आर रिपीटिंग युनिट्स ऑफ विच आर थ्रेड लाईक, त्याच्याचबरोबर एकदम कलर्ड असतात. हे ब्ल्यू कलरचे आपल्याला दिसत आहेत, स्टेन कलर्ड बॉडीज प्रेझेंट इन न्यूक्लियस, आणि न्यूक्लियसमध्ये अशी बॉडी प्रेझेंट असते. म्हणजे क्रोमॅटिन म्हणजे आपल्याला काय समजलं असेल, जे न्यूक्लियोसोम आहेत ह्या न्यूक्लियोसोमचेच रिपीटिंग युनिट्स तयार होतात, रिपीट न्यूक्लियोसोम तयार होतात, म्हणजे हिस्टोन ऑक्टोमर तयार होऊन त्याला DNA निगेटिव्ह चार्ज DNAने काय केलेलं असतं? रॅप केलेलं असतं. तेच परत तयार होतात, रिपीटिंग युनिट फॉर्म होतात आणि ते कसे असतात? विचार थ्रेड लाईक. एकदम मध्ये जर आपण पाहिलं छोटे छोटे बीड्स दिसतात, परत मध्ये थ्रेड लाईक दोऱ्यासारखं स्ट्रक्चर दिसतंय. हे ब्ल्यू कलरचं ए नंबरची डायग्राम आपल्याला पाहायची, तर एक्झॅक्ट तसं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटतं. त्याच्याचबरोबर ते कलर्ड असतं, बॉडीज प्रेझेंट इन दी न्यूक्लियस, आणि हे कुठं प्रेझेंट असतं? इन न्यूक्लियस, इन दी सेल. त्याच्याचबरोबर हे कसे दिसत आहेत? लुक्स लाईक बीड्स ऑन स्ट्रिंग. कसे दिसत आहेत? लुक्स लाईक बीड्स ऑफ स्ट्रिंग, म्हणजे माळेमध्ये जसे मणी ओवलेले असतात सेम तसे दिसतात बीड्स ऑन स्ट्रिंग. जर आपण हे ए नंबरची डायग्राम पाहिली, बीड्स ऑन स्ट्रिंग म्हणजे माळेमध्ये जसे मणी ओवलेले असतात सेम तसेच बीड्स आपल्याला तिथे दिसत आहेत. त्याच्याचबरोबर नेक्स्ट काय पाहायचं आहे? 6 न्यूक्लियोसोम गेट कॉइल्ड अँड देन फॉर्म अ सॉलिनाइड दॅट लुक लाईक अ कॉइल्ड टेलिफोन वायर. आता याच्यामधले 6 न्यूक्लियोसाइड, किती? 6 न्यूक्लियोसोम किती घ्यायचे आहेत? 6 न्यूक्लियोसोम. हे काय होणार आहेत? गेट कॉइल्ड, त्यांच्यामध्ये ती गुंडाळ्यासारखं स्ट्रक्चर करणार आहेत. गेट कॉइल्ड अँड देन फॉर्म सॉलिनाइड दॅट लुक लाईक अ कॉइल्ड टेलिफोन वायर. आणि ते कसे दिसत आहेत? तर एकदम टेलिफोन वायर सारखे दिसत आहेत. कसे दिसत आहेत? टेलिफोन वायर. आता आपल्याला सी नंबरची डायग्राम पाहिजे पहा इथं. सी नंबरची सॉलिनाइड फॉर्मिंग 30 नॅनोमीटर थिक फायबर, म्हणजे 6 न्यूक्लियोसोम काय होणार आहेत? या क्रोमॅटिनमधून सेपरेट होणार आहेत. काय होणार आहेत? सेपरेट होणार आहे. 6 न्यूक्लियोसोम गेट कॉइल्ड. आता सी नंबरची डायग्राम पाहिजे सोलिनाइड फॉर्मिंग. काय पाहिजे? सोलिनाइड फॉर्मिंग. मग हे जे 6 न्यूक्लियोसोम्स आहेत गेट कॉइल्ड, ते कसे होत आहेत? कॉइल्ड झालेत पहा इथं आपल्याला व्यवस्थितरित्या स्ट्रक्चर दिसतंय. एका साईडला 3 आणि एका साईडला 3, आणि हे काय झालेत? एकमेकांमध्ये गुंडाळलेत. गेट कॉइल्ड अँड देअर फॉर्म अ सॉलिनाइड दॅट लुक लाईक अ कॉइल्ड टेलिफोन वायर. आणि ते कसे दिसत आहेत? एकदम टेलिफोनची जशी वायर असते तशी गुंडाळल्यासारखी. टेलिफोन आता आपल्याला जास्तीत जास्त पाहायला भेटत नाहीत, परंतु ती जशी वायर असते ती गुंडाळ्यासारखी ती वायर सेम तसंच या न्यूक्लियोसोमने स्ट्रक्चर केलेलं आहे. म्हणजेच द सॉलिनाइड स्ट्रक्चर इज किती टेलिफोन वायरसारखं दिसतंय, आणि हा स्ट्रक्चर किती आहे? 30 नॅनोमीटर इन डायमीटर. त्याचा डायमीटर किती आहे? 300 एमस्ट्रॉंग, म्हणजेच किती? 30 नॅनोमीटर हे त्यांचा जो डायमीटर आहे. एक्झॅक्ट त्यांची जी रुंदी आहे ती किती आहे? 30 नॅनोमीटर एवढी. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे पहा? अँड फर्दर सुपर कॉइलिंग. आता काय होणार? हे 6 कॉइलिंग झालेत. आता त्या कॉइलिंग झाल्याच्यानंतर आणखी त्या कॉईल होणार, एकमेकांमध्ये त्यांचं गुंडाळल्यासारखं स्ट्रक्चर होणार, ते आणखी कॉईल होणार. अँड फर्दर सुपर कॉइलिंग, त्यांच्यामध्ये जेव्हा आणखी कॉइलिंग होते, फर्दर सुपर कॉइलिंग टेंड्स टू फॉर्म लूप्ड स्ट्रक्चर, एकदम लूप सारखं स्ट्रक्चर होतं, कॉल्ड क्रोमॅटिन फायबर. त्याला काय म्हणायचं आहे? क्रोमॅटिन फायबर. म्हणजेच एक्झॅक्ट आपल्याला पाहायचं आहे बी नंबरची डायग्राम, चेन ऑफ न्यूक्लियोसोम फॉर्मिंग 10 to 11 नॅनोमीटर थिक फायबर. हे जे आहे त्याच्यावरती आपल्याला पाहायचं आहे एक्झॅक्ट न्यूक्लियोसोम. अँड न्यूक्लियोसोम क्रोमॅटिन फायबर स्ट्रेच ड्युरिंग प्रिपरेशन ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी रिव्हॉल्विंग लिंकर DNA बिटवीन न्यूक्लियोसोम. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे पहा, जेव्हा एक्झॅक्ट न्यूक्लियोसोमचं सॉलिनाइड स्ट्रक्चर फॉर्म झालं, एक्झॅक्ट कसं झालं ते?
टेलिफोन वायर लाईट. त्याच्यानंतर काय होणार, त्यांचा जो डायमीटर आहे तो 30 नॅनोमीटर एवढा होता आणि यांच्यामध्ये परत सुपर कॉइलिंग झालं तेव्हा आपल्याला एकदम लूप तयार झालेले पाहायला भेटले. हे वरती पहा, जे ब्ल्यू कलरनी ॲरो दाखवला आहे 1 2 3 4 5 6 असे जे लूप्स आहेत, असे लूप्स तयार होत आहेत. हे जे लूप्स फॉर्म झालेत अँड फर्दर सुपर कॉइलिंग, त्यांच्यामध्ये काय झालं, सुपर कॉइलिंग झालं अँड टेन टू फॉर्म लूप स्ट्रक्चर कॉल्ड क्रोमॅटिन फायबर. आणि त्याला काय म्हणायचं आहे तर क्रोमॅटिन फायबर विच फर्दर कॉइल्स अँड कंडेन्स, म्हणजे हे परत कॉइल्स होतात. हे क्रोमॅटिन फायबर जे लूप तयार झालेत यांच्यामध्ये परत कॉइलिंग होते विच फर्दर कॉइल अँड कंडेन्स, परत यांचं गुंडाळ्यासारखं स्ट्रक्चर होतं. अँड मेटाफेज स्टेज म्हणजे ॲट द टाईम ऑफ मिओसिस मायटोसिस ह्या ज्या स्टेजेस असतात त्याच्यामध्ये मेटाफेज ही जी स्टेज आहे टू फॉर्म क्रोमोझोम, आणि ते काय करतात नंतर क्रोमोझोम फॉर्म करतात. म्हणजेच न्यूक्लियसमध्ये हा क्रोमोझोम तयार होतो आहे. कॉइलिंग झालं, सुपर कॉइलिंग झालं, त्याच्याचबरोबर कंडेन्सेशन झालं त्या लूपचं, आणि नंतर काय होतो, असा मी इथं ब्ल्यू कलरचा क्रोमोझोम हा ड्रॉ करून दाखवला आहे. सेम तसे क्रोमोझोम काय होतात त्या न्यूक्लियसमध्ये फॉर्म होतात. तर त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर आपल्याला सांगितलं आहे पहा, द पॅकेजिंग ऑफ क्रोमॅटिन ॲट हायर लेवल्स, म्हणजे जे क्रोमॅटिन आहेत म्हणजे जे न्यूक्लियस आहेत, न्यूक्लिओसोम्स यांचं जर हायर लेवलला म्हणजे जास्तीत जास्त पॅकेजिंग करायचं असेल तर नीड ॲडिशनल सेट ऑफ प्रोटीन. कशाची गरज आहे तर ते हिस्टोन प्रोटीन आहेत, हिस्टोन प्रोटीनचे ॲडिशनल जास्तीत जास्त सेट पाहिजेत. दॅट आर कॉल्ड नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन, आणि त्या प्रोटीनलाच काय म्हटलं जातं, नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन. म्हणजे जर हायर लेवलला पॅकेजिंग करायचं असेल क्रोमॅटिनचं, म्हणजेच त्या न्यूक्लिओसोमच्या रिपीटिंग युनिटचं जर आपल्याला जास्तीत जास्त पॅकेजिंग करायचं असेल तर कशाची गरज असते, नीड ॲडिशनल सेट ऑफ प्रोटीन्स, म्हणजे जास्तीत जास्त प्रोटीन्स असण्याची आवश्यकता आहे. दॅट आर कॉल्ड नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन, आणि त्या प्रोटीनला काय म्हटलं जातं, नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन. आणि हे जे नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन आहेत ह्यांच्यावरती सुद्धा काय असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. हे सुद्धा कशासाठी हेल्पफुल असतात तर ते बाइंडिंगसाठी, पॅकेजिंगसाठी हे प्रोटीन्स हेल्पफुल असतात. तर त्याच्यानंतर आता आपल्याला पाहिजे ही जी डायग्राम दाखवली एक्झॅक्ट आपल्याला दाखवतोय ऑर्गनायझेशन इन युकॅरियोटिक क्रोमोझोम. जे आपण सर्व हे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले या एकाच डायग्रामवरून आपल्याला समजतंय एक्झॅक्ट कसं ते पॅक केले जातात ऑर्गनायझेशन इन युकॅरियोटिक क्रोमोझोम. आता फर्स्ट काय, एक डबल हेलिक्सचं DNA हा काय करायचं आहे आपल्याला युकॅरियोटिकमध्ये पॅक करायचं आहे. फर्स्ट स्ट्रक्चर आपल्याला दाखवलं आहे DNA डबल हेलिक्स. कोणतं दाखवलं आहे, DNA डबल हेलिक्स. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं, DNA रॅप अराउंड हिस्टोन. आणि हा जो निगेटिव्हली चार्ज DNA आहे हा कुठं रॅप केला आहे तर जे आपण 4 सर्कल पाहिले H2A असेल, H2B असेल, H3 H4 यांच्या भोवताली आपण काय केलं आहे तो रॅप केला आहे. DNA रॅप अराउंड द हिस्टोन. आणि हा DNA म्हणजे ब्ल्यू कलरने ते आधी दाखवलेले पा सर्कल, त्याच्यावरती ह्या ब्ल्यू कलरने मी ड्रॉ केलेलं आहे DNA रॅप अराउंड हिस्टोन. आणि या सेकंड स्टेजमध्ये हा जो निगेटिव्हली चार्ज DNA हा DNA हिस्टोन प्रोटीनवरती रॅप केला जातो, गुंडाळला जातो. त्याच्याच नंतर काय फॉर्म होतं, न्यूक्लिओसोम. काय फॉर्म होतात, न्यूक्लिओसोम. एक्झॅक्ट न्यूक्लिओसोम म्हणजे आपण काय पाहिलं तर न्यूक्लिओसोम म्हणजे काय सांगताय, निगेटिव्हली चार्ज हेलिकल DNA इज रॅप अराउंड द स्ट्रक्चर कॉल्ड एज न्यूक्लिओसोम. त्याला काय म्हटलं, न्यूक्लिओसोम. म्हणजे निगेटिव्हली चार्ज DNAने जेव्हा प्रोटीन भोवती काय केलं, रॅपिंग केलं, तेव्हा त्या स्ट्रक्चरला आपण न्यूक्लिओसोम म्हटलं. इट कॉल्ड इन टू क्रोमॅटिन फायबर. आणि ते नंतर काय फॉर्म करतात तर क्रोमॅटिन फायबर. आणि क्रोमॅटिन फायबर तयार झाल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये काय होतं, फर्दर कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिन. म्हणजे ते जे क्रोमॅटिन फॉर्म झाले त्या क्रोमॅटिनमध्ये आणखी गुंडाळ्यासारखं स्ट्रक्चर होतं, कंडेन्सेशन होतं. मग ते असं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटतं आहे. ते जे लूप तयार झाले त्या लूपमध्ये काय झालं, कंडेन्सेशन झालं, आणखी लूप तयार झाले आणि डुप्लिकेट क्रोमोझोम काय झाला, फॉर्म झाला. म्हणजे आपल्याला लास्ट कॅरेक्टर इथं काय सांगितलं, विच फर्दर कॉइल्स अँड कंडेन्स ॲट अ मेटाफेज स्टेज फॉर्म द क्रोमोझोम. ॲट द मेटाफेज स्टेज तिथं काय फॉर्म झाला तर क्रोमोझोम फॉर्म झाला, डुप्लिकेट क्रोमोझोम. तर त्याच्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायचं आहे हे जे एक्झॅक्ट आपण पाहिलं हेटेरोक्रोमॅटिन आणि हेटेरोक्रोमॅटिन अँड यूक्रोमॅटिन ह्याच्या 2 प्रोसेस आहेत. ह्या 2 प्रोसेस आपल्याला DNA पॅकेजिंगमध्ये पाहिजेत. तर पहा एक्झॅक्ट हेटेरोक्रोमॅटिन अँड यूक्रोमॅटिन म्हणजे नेमकं काय तर फर्स्ट वी सी हेटेरोक्रोमॅटिन. काय पाहायचं हेटेरोक्रोमॅटिन, पहा सम सेगमेंट्स ऑफ क्रोमोझोम एक्झॅक्ट
काही सेगमेंट पहा क्रोमोझोमचे, सम सेगमेंट्स ऑफ क्रोमोझोम ड्युरिंग इंटरफेज, म्हणजे ही काय आहे, मिओसिस मायटोसिस ह्या स्टेजेस असतात तेव्हा सेल डिव्हिजन होत असताना इंटरफेज आहे, इंटरफेज होत असताना म्हणजे सम सेगमेंट्स ऑफ क्रोमोझोम ड्युरिंग इंटरफेजमध्ये ते काय करतात अँड अर्ली प्रोफेजच्या सुरुवातीला आणि इंटरफेजमध्ये काय होतात, रिमेन इन कंडेन्स स्टेट, ते कसे असतात एकदम गुंडाळलेल्या स्थितीमध्ये असतात, कंडेन्स स्टेटमध्ये. दिस रिजन इज कॉल्ड ॲट हेटेरोक्रोमॅटिन, म्हणजे सम सेगमेंट्स ऑफ क्रोमोझोम ड्युरिंग इंटरफेज. आता इथं फक्त स्काय ब्ल्यू कलर जो दाखवला आहे तो फक्त सिम्पल क्रोमोझोम आहे पहा, आणि त्याच्यानंतर ही ब्ल्यू पेनने ड्रॉ केलेले ते एक्झॅक्ट तुम्हाला हेटेरोक्रोमॅटिन आणि यूक्रोमॅटिन ही कंडिशन सांगण्यासाठी तिथं ड्रॉ केलेलं आहे. एक्झॅक्ट इथं काय सांगितलं आहे, सम सेगमेंट्स ऑफ क्रोमोझोम ड्युरिंग इंटरफेज आणि अर्ली प्रोफेज या स्टेजेसमध्ये जे क्रोमोझोमचे सेगमेंट असतात ते कसे असतात, कंडेन्स स्टेटमध्ये असतात, एकदम गुंडाळ्यासारखे असतात. तर आता पहा एक्झॅक्ट इथं जे ब्ल्यू पेनने दाखवलं आहे पहा, गुंडाळ्यासारखं स्ट्रक्चर सेंट्रोमियरच्या एकदम नियर दी सेंट्रोमियरच्या जवळ जे वरचे छोटे 2 आर्म्स आहेत त्या आर्मचे तिथं मी दाखवलेले आहेत, एकदम गुंडाळलेलं स्ट्रक्चर दाखवलं आहे सेंट्रोमियरच्या जवळ, त्याला काय म्हणायचं आहे, हेटेरोक्रोमॅटिन. म्हणजेच हेटेरोक्रोमॅटिन म्हणजे नेमकं काय, तर सम सेगमेंट्स ऑफ क्रोमोझोमचे असे काही सेगमेंट असतात ड्युरिंग दी इंटरफेजच्या टायमिंगला अँड अर्ली प्रोफेजच्या टायमिंगला हे काय होतात, कंडेन्स होतात, एकमेकांमध्ये त्यांचं गुंडाळल्यासारखं स्ट्रक्चर होतं, सेगमेंट्स पार्ट. दिस रिजन इज कॉल्ड एज हेटेरोक्रोमॅटिन, त्या रिजनला काय म्हटलं जातं तर हेटेरोक्रोमॅटिन. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगायचं आहे, हे जे हेटेरोक्रोमॅटिन एक्झॅक्ट कुठं प्रेझेंट असतात तर पहा सेकंड कॅरेक्टर हेटेरोक्रोमॅटिनमध्ये काय सांगितलं आहे, लोकलाइज नियर दी सेंट्रोमियर, कुठं असतात, सेंट्रोमियरच्या जवळ. सेंटरला जो सर्कल आहे त्याला सेंट्रोमियर म्हटलं जातं, 2 छोटे आर्म आणि 2 लॉंग आर्म, आणि यांच्यामधला जो सर्कल आहे त्याला सेंट्रोमियर आपण म्हणतो, आणि त्या सेंट्रोमियरच्या जवळच ती काय झालेलं असतं, कंडेन्सेशन झालेलं असतं, म्हणजेच नियर दी सेंट्रोमियर. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं, टिलोमियर्स अँड आर ऑल्सो इंटरॅक्टेड. टिलोमियर्स म्हणजे सगळ्यात तो छोटे जे आर्म आहेत वरचे 2 तिथंसुद्धा त्यांचं कंडेन्सेशन तयार झालेलं आहे. टिलोमियर्स अँड ऑल्सो इंटरॅक्टेड म्हणजे इंटरकॅरेटेड, म्हणजे टिलोमियर्स भोवतीसुद्धा काय होतं, कंडेन्सेशन होत असतं हेटेरोक्रोमॅटिनचं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे, जेनेटिकली मोस्टली इनॲक्टिव्ह. हे कसे असतात, इनॲक्टिव्ह म्हणजे जास्त सक्रिय नसतात, इनॲक्टिव्ह असतात, अँड स्टेन स्ट्रॉंगली अँड ॲपियर डार्क, म्हणजे जे गुंडाळ्यासारखं स्ट्रक्चर दाखवलं तिथं एकदम कलर्ड स्ट्रक्चर दाखवलं आहे पहा, ब्ल्यू पेनचं जे स्ट्रक्चर आहे ते एकदम स्टेनिंग, त्या सेगमेंटचा कलर कंडेन्सेशन झाल्याच्या नंतर ते ॲपियर डार्क, कसे असतात, स्ट्रॉंग असतात, त्याच्याचबरोबर डार्क आहेत. त्याच्यानंतर काय सांगितलं आहे, हेटेरोक्रोमॅटिन इज 2 to 3 times रिचर इन DNA दॅन इन यूक्रोमॅटिन, म्हणजे हेटेरोक्रोमॅटिनमध्ये 2 to 3 times 2 ते 3 वेळा काय असतो, DNA हा मोठ्या रिच जास्त आपल्याला पाहायला भेटतो यूक्रोमॅटिनपेक्षा. सो दिस इज द हेटेरोक्रोमॅटिन. नाव वी सी यूक्रोमॅटिन. आता यूक्रोमॅटिनमध्ये काय पाहायचे पहा, एक्झॅक्ट यूक्रोमॅटिन म्हणजे काय तर पहा, रिजन ऑफ क्रोमोझोम विच आर नॉन कंडेन्स स्टेट कॉन्स्टिट्यूट यूक्रोमॅटिन, म्हणजे जिथं कंडेन्सेशन होत नाही ते स्टेज कशी असते, नॉन कंडेन्स, म्हणजे जे सेगमेंट आहे तिथं कंडेन्स होत नाहीत, गुंडाळ्यासारखे होत नाहीत, म्हणजे खालचे ते 2 लॉंग आर्म आहेत ते लॉंग आर्म यूक्रोमॅटिन स्टेज आपल्याला तिथं पाहायला भेटते. रिजन ऑफ क्रोमोझोम विच इज अ नॉन कंडेन्स स्टेट कॉन्स्टिट्यूट यूक्रोमॅटिन, त्याला काय म्हटलं जातं, यूक्रोमॅटिन म्हटलं जातं. रिजन ऑफ क्रोमोझोम विच आर नॉन कंडेन्स स्टेट कॉन्स्टिट्यूट इज कॉल्ड यूक्रोमॅटिन, त्याला काय म्हणतो आपण, यूक्रोमॅटिन. तिथं कंडेन्सेशन दिसतच नाही. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टर आपल्याला याच्यामध्ये काय सांगितलं आहे, यूक्रोमॅटिन रिजन स्टेन लाईट अँड जेनेटिकली व्हेरी मच ॲक्टिव्ह अँड फास्ट रेप्लिकेटिंग, म्हणजे हा जो यूक्रोमॅटिन रिजन आहे याच्यामध्ये जे स्टेनिंग हे डार्क नसतं, अपोजिट टू हेटेरोक्रोमॅटिन. हे कसं असतं, एकदम लाईट असतं पहा, डार्क नसतं स्टेनिंग त्या सेगमेंटमध्ये, अँड जेनेटिकली व्हेरी मच ॲक्टिव्ह अपोजिट टू हेटेरोक्रोमॅटिन. यूक्रोमॅटिन हे ॲक्टिव्ह असतात, म्हणजे यांच्यापासून रेप्लिकेशन होतं, नवीन कॉपी तयार होते, रेप्लिकेट होतात, ते त्यांच्यापासून नवीन DNA तयार होतो. म्हणजेच एक्झॅक्ट यूक्रोमॅटिन रिजन स्टेन लाईट अँड जेनेटिकली व्हेरी मच ॲक्टिव्ह. तसे हेटेरोक्रोमॅटिन हे जेनेटिकली इनॲक्टिव्ह होते, त्यांच्यापासून रेप्लिकेशन होत नव्हतं. म्हणजे यूक्रोमॅटिन रिजन स्टेन लाईट अँड जेनेटिकली व्हेरी मच ॲक्टिव्ह अँड फास्ट रेप्लिकेटिंग. ते कसे असतात तर फास्ट रेप्लिकेशन करत असतात. यूक्रोमॅटिन इज ट्रान्स्क्रिप्शनली ॲक्टिव्ह, ते ॲक्टिव्ह असतात, वाईल हेटेरोक्रोमॅटिन इज
ट्रान्स्क्रिप्शनली ऑलमोस्ट इनॅक्टिव्ह. म्हणजे ट्रान्स्क्रिप्शनली म्हणजे एक्झॅक्ट रेप्लिकेशन ही प्रोसेस ही फक्त युक्रोमॅटिनमध्ये होते. ट्रान्स्क्रिप्शन होतं म्हणजे यांच्यामध्ये जे जीन ट्रान्सफर होत असतात ते एक्झॅक्टली युक्रोमॅटिनमध्ये ॲक्टिव्ह म्हणजे फास्टली होत असतात. तसं हेटेरोक्रोमॅटिन इनॲक्टिव्ह असते, यांच्यामध्ये ट्रान्स्क्रिप्शन दिसून येत नाही. तर आपण हे पाहिलं एक्झॅक्ट युक्रोमॅटिन ही युकॅरियोट्स जे आहेत, युकॅरियोट्समध्ये आपण DNA पॅकेजिंग ही प्रोसेस पाहिलेली. त्याच्यामध्ये ह्या 2 कन्सेप्ट पाहिल्या, हेटेरोक्रोमॅटिन, युक्रोमॅटिन. सो आपला जो DNA पॅकेजिंग आहे, हा DNA पॅकेजिंग हा पॉईंट संपलेला आहे. नेक्स्ट पॉईंट आपण डायरेक्टली नेक्स्ट DNA रेप्लिकेशन हा नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. सो टुडे वी स्टॉप हिअर.